मांसाहाराचे आरोग्यावर होणारे परिणाम. 1. पचन संस्थेवर परिणाम. जास्त प्रमाणात मांस खाल्ल्यास पचनास जड जाऊ शकतं. काही लोकांना ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटफुगी यांसारखे त्रास होऊ शकतात, विशेषतः तेलकट किंवा तळलेलं मांस खाल्ल्यास. 2. कोलेस्टेरॉल आणि हृदयाचे आरोग्य. लाल मांस, उदा, मटण जास्त प्रमाणात खाल्ल्यास वाईट कोलेस्टेरॉल LDL वाढू शकतं. यामुळे दीर्घकाळात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, खास करून व्यायाम कमी असल्यास. 3. वजन वाढण्याची शक्यता. जास्त कॅलरी आणि चरबीमुळे मांसाचे अतिसेवन केल्यास वजन वाढ होऊ शकतं. फास्ट फूड प्रकारचं मांस, बर्गर, सॉसेज हे अधिक नुकसानकारक ठरतं. 4. संसर्ग आणि स्वच्छतेचा धोका. नीट शिजवलेलं नसेल किंवा स्वच्छता न पाळल्यास जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे मांस नेहमी स्वच्छ, ताजं आणि पूर्ण शिजवलेलं असणं महत्त्वाचं आहे. 5. किडनी आणि इतर अवयवांवर ताण. खूप जास्त प्रथिनांचे सेवन, खास करून रोज मोठ्या प्रमाणात मांस केल्यास काही लोकांमध्ये किडनीवर ताण येऊ शकतो, विशेषतः आधीपासून समस्या असतील तर. 6. पर्यावरणीय परिणाम. सामान्य माहिती. मोठ्या प्रमाणावर मांस उत्पादनामुळे पाणी वापर, प्रदूषण वाढतं, म्हणून काही लोक मांस कमी खाण्याचा पर्याय निवडतात. निष्कर्ष. मांस मर्यादित प्रमाणात आणि योग्य प्रकारे खाल्लं तर बहुतेक लोकांसाठी ठीक असू शकतं. मात्र जास्त, रोज किंवा तेलकट मांस आरोग्यास नुकसानकारक ठरू शकतं. शाकाहारातूनही डाळी, कडधान्ये, दूध, दही, भाज्या पूर्ण पोषण मिळू शकतं. मर्यादित प्रमाणात स्वच्छ आणि नीट शिजवलेलं मांस खाणं बहुतेक लोकांसाठी ठीक असतं. पण शाकाहारातूनही डाळी, कडधान्ये, दूध, दही, भाज्या पूर्ण पोषण मिळू शकतं. मांस खाणं आवश्यकच आहे असं नाही. महत्वाची अतिरिक्त माहिती. हृदय रोग और कोलेस्ट्रॉल. मांस, खासकर लाल मांस में संतृप्त वसा और कोलेस्ट्रॉल होता है, जो हृदय रोग, स्ट्रोक और धमनियों के सख्त होने, एथेरोस्क्लेरोसिस का खतरा बढ़ाते हैं. कैंसर. लाल मांस और प्रोसेस्ड मीट के अधिक सेवन से कोलोरेक्टल कैंसर और अन्य प्रकार के कैंसर का खतरा बढ़ सकता है, और एक रूप से विचार किया तो किसी को मारकर उसका मीट खाना सही नहीं है. क्या आप चाहते हैं कि मैं इस जानकारी के आधार पर एक संतुलित डाइट प्लान बनाने में आपकी मदद करूं?